आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. नमस्ते. आत्मा नमस्ते आत्मा मॅडम. नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते मॅडम. द सिक्रेट. द सिक्रेट या ब्रह्मांडाचं रहस्य कसं मागावं या ब्रह्मांडाला. आणि आजचा आपला दिवस आहे 27वा दिवस. अगदी ही कृतज्ञतेची जादू हे व्रत आपण पूर्ण केलेलं आहे. आता आपण फळ कसे घ्यायचे, या व्रताचं आपल्याला व्रत लाभ कसा मिळवायचा, याकडे आपले पाऊल आहे ना. तर नक्कीच या ब्रह्मांडाची ही ऊर्जा आणि आपण केलेलं द सिक्रेट व्रत, कृतज्ञतेचं व्रत आपल्याला नक्कीच लाभदायी ठरणार आहे. आणि बघा, तर आजचा दिवस आहे जादूचा आरसा. जादूचा आरसा आपल्या मनामध्ये ज्या भावना असतात, जशा भावना असतात त्याप्रमाणे वस्तूंचं स्वरूप बदलत असतं. आणि म्हणूनच आपल्याला यांच्यामधील जादू, सौंदर्य बघायला हवं आहे. एक सेकंद. तुमच्या अंतर्मनामध्ये असलेल्या भावनांचं प्रतिबिंब आपल्या आयुष्यावर होत असतं. आणि आतमध्ये काय सुरू आहे हे शोधणं आजच्या सेशनचा अर्थ. म्हणजे काय, तर मला माझ्या जीवनाचा आरसा बघायचा आहे. माझं जीवन म्हणजेच एक आरसा, अशा प्रकारे हे आज आपल्याला बघायचं आहे. बघा, तुम्ही, मी, आपण सगळेजण रोज आरशात बघतो ना. हा. आणि रोज आपण स्वतःवर प्रेम सुद्धा करायला लागलो आहे त्या आरशामध्ये बघून. आता सेल्फ लव्ह ज्याला म्हणतो, करायला लागलो आहे. म्हणजे काय, तर आपला आरसा उपयोगाचाच आहे. आपण त्या आरशात जसे दिसतो, मी बऱ्याच वेळा म्हणत असते की त्या आरशातल्या त्याला किंवा त्या आरशातल्या तिला, म्हणजे स्वतःच्याच नजरेमध्ये बघा आणि एक वेळ विचारा की तू जी बाहेर दिसतोस, तू जी बाहेर दिसतेस, तीच तू आहेस का? बघा बरं स्वतःकडेच. कधी स्वतःचं कौतुक करा, कधी स्वतःच्या चुकांकडे बघा. ह्या अनेक गोष्टी आपण आपल्या सेशनमध्ये करत असतो, हो ना. म्हणजेच काय, तर आपल्याला आपल्या आतल्या आरशात बघायचं असतं. आणि हा जादूचा आरसा म्हणजे काय, तर हा आतला आरसा. ओके. प्रतिकात्मक रूपामध्ये समोर आपल्या घरामध्ये असलेला आरसा, मात्र खरं काय आहे की मला माझ्या अंतरंगाच्या आरशामध्ये बघायचं आहे. तो आरशामध्ये फक्त चेहरा नाही बघायचा आहे, तर मला माझ्या विचारांचं, भावनांचं, ऊर्जेचं कंपन दाखवणारा आरसा बघायचा आहे. वाटल्यास त्याच आरशामध्ये बघा, पण तुमचे विचार बघा, तुमच्या भावना बघा, ऊर्जा बघा. म्हणजेच काय, तर खऱ्या अर्थाने माझ्यामधल्या मीला ओळखायचं आहे. माझ्यातल्या मी सोबत माझी ओळख करायची आहे. समजते काय आहे मी, मी किती प्रामाणिक आहे, मी किती खरा आहे, मी किती खोटा आहे, मला कुठं बदलायचं आहे. पश्चाताप नाही, मला कुठं बदलायचं आहे, मला माझ्या आयुष्याच्या कुठल्या वळणावर स्वतःवर अजून काम करायचं आहे. हे आणि हे जग म्हणजे सुद्धा आरसा आहे. जीवन एक आरसा आहे, जग आरसा आहे. हे जग आपल्याला आरसा दाखवत असतो. आरशाने असं केलंय काय, की तुझ्या चेहऱ्यावर हा डाग आहे आणि तो तुला दिसला नाही पाहिजे, तुला आवडत नाही ना, मी दाखवत नाही. असं केलंय का आपल्याला आपल्या घरच्या आरशाने कधी? जसं आहे तसं दाखवलं, हो ना. आहे ना. आपल्याला जसं आहे तसं दाखवलं. आपलं बाह्य अनुभव, आपल्या आयुष्यामध्ये आपण बाहेर घेत असलेले जे अनुभव आहेत ना, हे काय आहे, तर आपले विचार आणि आपल्या भावना, आपल्या ऊर्जा, या सगळ्यांचं एकत्रीकरण आहे. त्याची झलक म्हणूया. असं असतं, जसं आपण आतून असतो ना, तसं जग आपल्यासोबत वागतं. हे पण तुम्हाला माहितीये. आपण आपल्या आतमध्ये प्रेम आहे, आपल्याला जगाकडून प्रेम मिळणार. आपल्या आतमध्ये एकटेपणा आहे, जगाकडून आपल्याला तेच मिळणार. आपल्या आतमध्ये राग आहे, पण राग पेरणार, आपल्याला राग मिळणार. असंच होतं.
असंच होतं. जसं जर का तुम्हाला एखाद्याला वाटते, तुम्हाला मला नाही, आता आपण तर त्या पुढे गेलोय, हो की नाही? जर एखाद्या व्यक्तीला वाटते की लोक माझ्यावर विश्वासच ठेवत नाहीत, माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे बाबा, अशी जर का एखाद्या व्यक्तीच्या अंतरंगामध्ये भावना आहे, किंवा आपला कोणी रिस्पेक्ट करत नाही, आपल्याला तर आपल्या घरामध्ये बायका आपण नेहमी म्हणत असतो, मला माझ्या घरात कशाची किंमत नाही, आम्हाला तर कोणी पाय पुसणे एवढी किंमत देत नाही. हे बोलण्याचे टॉन्ट आहेत बरं आपले, बोलण्याची पद्धत आहे आपली महिलांची घरामध्ये. पण जर का आपण असंच क्रिएट करत असू तर आपल्याला कोणी किंमत देणार नाही. कारण तुमच्या आतमध्ये असलेल्या भावना तुमच्या आयुष्यात काय घडत आहे ना, हे दाखवत असतात. मग जर काय मी स्वतःला कमी लेखते आहे, तर हीच जादू बाहेर घडणार आहे, आणि त्याचं मूळ कुठं आहे? आपल्या आरशात. म्हणून स्वतःला बघा त्या आरशामध्ये, की तू काय विचार करतेस, तुला स्वतःला काय करायचं, काय क्रिएट करायचं आहे, तुला काय क्रिएट करायचं आहे, तू विचार कर ना. हे होतच नाही, ते झालंच नाही, ते असंच नाही, ते तसंच नाही, तुम्ही कशाचे बाबा माझ्या कामात पडता? आपल्याकडे बायका विशेष वेळा, बऱ्याच वेळा म्हणतात, माझ्या माझ्या कामात नाही पडणार कोणी. अरे मी क्रिएट करते ना ते, आहे की नाही? मग काय, आपण जरासं आजारी असलो आणि मग कोणी आपल्याला चहा आयता आणून दिला नाही, की आपण म्हणतो, काय म्हणतो, मी म्हटलंच होतं ना, मी सगळ्यांचं करणार पण माझ्या वेळेस कोणी नसेल. अरे ग बाई, हे क्रिएट कोणी केलं आहे? म्हणून त्या आरशात बघ तुझी विचार काय आहे, म्हणून तो प्रतिकात्मक आरसा. बघ तू काय विचार केलेला आहे. सांगणार नव्हती पण सांगते, आजकालच्या पोरीबाई काय खऱ्या नसतात. आजकालच्या पोरी काही सासवांना, हा बघा, एकाने असं नाही म्हटलं, हो मॅडम मागवतात. मी जरी म्हटलं तरी तुम्ही तर चेंज करा ना. असं एकानेही नाही असं म्हटलं. मी म्हटलं आजकालच्या पोरीबाई तर कोणीच असं नाही म्हटलं. आजकालच्या पोरीबाई पहिल्या पोरींपेक्षा सासवांना चांगल्या वागवतात, असं एकीने पण नाही म्हटलं. तुम्ही ते क्रिएट करा ना, की माझी सून खूप छान येणार आहे, माझी येणारी सून मला माझ्या मुलीसारखा जीव लावणार आहे, आमचं दोघींचं खूप छान बॉन्डिंग असणार आहे, आम्ही एकमेकींवर मायलेकीसारखं प्रेम करणार आहे. हा विचार क्रिएट करा ना. जर काय एखाद्याला मी विचारते, जर का एखाद्या सध्या कोणाची सून आलेली असेल आणि सुनबाई सोबत आपलं जमत नसेल, किंवा आणखी काही थोडंसं होत असेल, जे काय असेल, किंवा ते आपल्याकडे दुर्लक्ष करत असतील, तर पहिलेच विचारा, तुम्ही हा विचार क्रिएट केला होता का? तुम्ही म्हटलं होतं का कधी मनातल्या मनामध्ये, की सुना आल्या की पोरं आपले राहत नाही, मग तुम्ही त्या पोरांना पुन्हा बंधनात ठेवण्यासाठी, मुलं आपलेच राहावे यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील राहिलात, आणि मग त्या अधिकाधिक प्रयत्नांमध्ये काय झालं, तर अधिक जवळ येण्याऐवजी कळतपणे न कळतपणे मुलंच लांब निघून गेली. झालाय ना? बरोबर. कारण आपल्या अंतर्मनामध्ये विचार होता, की मुलं आपल्यापासून लांब जातात. काय खरं सांगू का? विचार योग्य करा. तुमच्या विचारांचं, जो विचार करणार ना, ते तुमच्या आयुष्यात घडणार. ज्या सासूबाईंनी अगोदर विचार केलेला आहे, की शिकलेली सून म्हणजे काही खरी नसते, ते काही बाई सासूला वागवत नाही, जरी ती मोठ्या प्रेमाने तुमच्या कुटुंबात आली, तिने पूर्ण विचार केला, की मी सगळ्या कुटुंबाला खूप प्रेम, माया, आपुलकी, श्रद्धा सगळं काही देणार आहे, पण तुमचे जाणारे व्हायब्रेशन तिला असे होते, की तू आमची नाहीस, तू काही आमचं व्यवस्थित करणार नाहीस. आणि काय झालं, काय होतं, तर तुमच्या विचारांचा भडीमार तिच्यावर होतो, आणि तुम्ही जे पेरतात ते उगवायला लागतं. ती तर येणारी नवीन मुलगी प्रेम, माया, आपुलकी, नव्या घराचे स्वप्न, नव्या संसाराचे स्वप्न घेऊन आलेली असते. पण मग घडामोडी असे घडत जातात, कळतपणे नकळतपणे तुम्ही क्रिएट करत जाता, आणि मग तसंच होतं. आणि मग पुन्हा काय बोलता, आम्ही तर म्हटलं होतं आजकालच्या पोरी.
तसं नाही. ज्या ज्या सासवांनी म्हटलं आहे की मला सुना मुलीसारख्या आहेत, यस आपल्याच रेकीमध्ये तशाही सासू आहेत. तशाही सासू आहेत की मॅडम रेकी शिकलो आणि आयुष्यच बदललं आहे. छान सून मिळावी यासाठी सुद्धा सुद्धा ब्रह्मांडाला प्रार्थना केली आणि आपल्या त्या ताई सांगतात, रात्रीच्या सेशनला बसतात, आताच्या सेशनला कदाचित नसतील, की मॅडम त्या सुनेचं कौतुक करावं ना एवढं कमी आहे, 6 महिने झाले. तिचं किती कौतुक करावं असे सासूच्याकडून ऐकलं जेव्हा शब्द ऐकते ना, तेव्हा लक्षात येते काय, तर हा ऊर्जेचा परिणाम आहे. ऊर्जेने सांगितलं आहे की काय बोलावं, काय विचार करावा आणि तोच विचार क्रिएट केला, तीच पेरणी केली आणि आयुष्यात तेच घडलं. त्या जेव्हा हा सेशन ऐकतील ना, तेव्हा त्यांना बरोबर समजेल की हे माझ्याचसाठी आहे. अशा अनेक सासू आहेत की आयुष्यामध्ये आनंदी आनंद का? कारण तुम्ही ती विचारांची पेरणी करता. सेम मुलींसाठी पण तेच आहे. जर अगोदरच वाटते घरामधून, जर अगोदरच विचारांची पेरणी आहे की सासवा काही खऱ्याच नसतात, तर त्यामध्ये तेच शोधल्या जाणार आणि तेच सापडणार. पण जर हा विचार क्रिएट केला की सासू पण छान असते, सासू सुद्धा प्रेमळच असते, हा जर विचार क्रिएट केला तर तेच तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे. ज्यांचे जास्त प्रबळ विचार त्या गोष्टी छान होणार. ओके, नक्कीच बॉन्डिंग होणार. तर आता तुम्ही म्हणसाल मॅडम एक जण पॉझिटिव्ह विचार करते आणि दुसरा जर निगेटिव्हच करते, तर तुम्ही काय आकर्षित करता हे तुमच्यावर आहे. तुम्ही जी पेरणी करणार तेच तुमच्या आयुष्यात येणार. तुम्ही जर पेरणी बदलली तर आताचे आपण आरशामध्ये बघून जे काही फळं जमा करत आहे आता कृतज्ञतेचे, तर हे काय आहे, तर हे आहे आपण केलेल्या पेरणीचं आपल्याला मिळत असलेलं फळ. आपल्याला फळं हवे आहेत, तर आपल्याला गरज आहे योग्य पेरणी करण्याची. आपल्या अंतरंगामध्ये आपल्याला बघायचं आहे की मी काय विचार क्रिएट करत आहे. असा हा जादूचा आरसा. कर ग सखे विचार, तू काय विचार करत आहेस. तुझा आरसा तुला कधीही खोटं दाखवणार नाही. जर आपले विचार, आपल्या भावना, आपल्या श्रद्धा बदलल्या ना, तर आरशात दिसणारं चित्र सुद्धा बदलणार आहे. म्हणजेच काय, तर तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्यक्ष येणारा अनुभव सुद्धा बदलणार आहे. ठीक आहे, आतापर्यंत चुकीचा विचार क्रिएट केला गेला असेल, हरकत नाही, सोडून द्या. सोडून द्या. आता काय क्रिएट करायचं आहे, आता क्रिएट करायचं आहे चांगला विचार. आता बदल करायचा आहे. जर काय थोडा छोटा मोठा गाड राहिला असेल विचारांमध्ये अजूनही नकारात्मकतेचा, तर आपलं काल संडे स्पेशल झालेलं सेशन सुद्धा ऐका आणि आजचं सेशन तेच आपल्याला सांगत आहे की माझे विचार, माझ्या भावना, माझ्या श्रद्धा जर मी बदलल्या ना, तर आरशात दिसणारं चित्र सुद्धा बदलतं. जसं फेशियल करून आल्यानंतर चेहरा वेगळा दिसतो, तसं आपल्या चेहरा तर तोच असतो, पण आपण त्याला काय केलं आहे, त्याच्यावर मेहनत घेतली आहे थोडीशी. हो ना? सेम जर का आपल्या आतमधला आरसा, आपला अंतरंग आपल्याला स्पष्ट बघायचं आहे, आणि त्यामध्ये बदल घडवून आणायचा आहे, तर माझे विचार, माझे भावना आणि माझ्या श्रद्धांवर मला काम करायचं आहे. त्या अंतरंगामध्ये दिसणाऱ्या आरशामधलं चित्र सुद्धा बदलणारच. ब्रह्मांडी ऊर्जा रेकी, ग्रॅटिट्यूड, अफर्मेशन, हिलिंग ह्या सगळ्या पद्धती काय आहे, तर ह्या सगळ्या पद्धती आरशामधलं प्रतिबिंब सुंदर करतात. कृतज्ञतेच्या जादूमध्ये सुद्धा आपण काय केलं, तर आपल्या आरशातलं आपलं प्रतिबिंब सुंदर केलं. आणि काय होते माहितीये का, तर खरोखर आपण सुंदरही दिसायला लागलो, हो की नाही? खरं सांगा मला. आपण जे होतो ना त्यापेक्षा खूप सुंदर, खूप वेगळं दिसायला लागलो. स्नेहल ताई तर खूपच छान दिसायला लागल्या. आहे ना स्नेहा? छानही दिसायला लागल्या आणि खूप हसायला लागल्या. त्यांच्याकडून मला हसणं शिकावं लागलं पुन्हा. तर असं झालं. कारण ना आपलं आरशातलं प्रतिबिंब चेंज झालं आहे. हे समजते का सगळ्यांना? हां. आणि हे कशामुळे झालं आहे? रेकी ऊर्जेमुळे. बरोबर. रेकी ऊर्जेनंतर पुन्हा आपण कृतज्ञतेची त्यामध्ये भर टाकली आहे. हिलिंग असू दे, रेकी असू दे, अफर्मेशन असू दे, जे काही आहे ना, हे आपल्या आतून आपल्याला बदलायला मदत करतं.
आणि अंतरंगामधून झालेला बदल आहे ना, हा कायमस्वरूपी असतो. तो अंतरंगामधून झालेला बदल कायमस्वरूपी असतो. तो 2 दिवस, 8 दिवस, एक महिनाभर फेशियलचा ग्लो असतो तसा नसतो. तो ग्लो अंतरंगामधून आलेला, यस, तो कायम असतो. जसं आपलं बाह्य जग आहे, बाहेरच्या जगामध्ये आपण जे काही अनुभव घेतो, हे बाहेरच्या जगात आपण घेत असलेला अनुभव म्हणजे काय आहे माहितीये काय? आपल्या आतलं मन आहे. आपल्या आतल्या मनाचे जे काही प्रतिबिंब, जे काही सगळ्या गोष्टी हे मोठ्या स्क्रीनवर दिसतात. जशी ती कॅसेट किंवा जसा तो पेनड्राईव्ह मध्ये आपण जमा करून ठेवलेलं असते आणि आपण स्क्रीनवर मोठ्या प्रमाणात बघतो, तसं बाहेरच्या जगामध्ये तुम्हाला, मला, आपल्या सगळ्यांना जे काही अनुभव येतात ना, हे अनुभव आपल्या आतमधल्या स्क्रीनचा, आपल्या आतलं जग आहे आणि हे आपल्या आतलं मन आहे आणि बाहेरच्या स्क्रीनवर आपल्याला अनुभवायला येते. कारण आपण नेहमी नेहमी ज्या गोष्टी अनुभवतो ना, त्या आपल्या भावनिक कंपनांसोबत जोडलेल्या असतात. त्यामुळे तुम्हाला जर बदल करायचा आहे ना, तर हा माझ्याशी असा वागला पाहिजे, तो माझ्याशी असा वागला पाहिजे, यांनी मला आदर दिला पाहिजे, त्यांनी मला आदर दिला पाहिजे, माझ्या आई वडिलांनी माझ्याशी साठी अमुक केलं पाहिजे, माझ्या यांनी माझ्यासाठी तमुक केलं पाहिजे. मी काय करायला हवं, माझी पेरणी मी काय करायला हवी, हा विचार क्रिएट करूया. आणि जी पेरणी मी करणार आहे त्याचे फळ चाखायला असणार आहे मी. पहिले काय म्हणत माहितीये का, आंब्याचं झाड, एकाने आपले आजोबांनी पेरलेल्या आंब्याचे फळ नातवं खात, बरोबर ना? म्हणजे आजोबांनी पेरलं पण आजोबाला त्याचे फळ भेटतील की नाही याची गॅरंटी नाही. कारण काय होतं, कारण गावरान पिकं होते सगळे. ओके, पीक यायला वेळ लागायचं. आताच्या जगात काय आहे, हा, हायब्रिड आहे. मॉडिफाय झालं आहे. जसं जग मॉडिफाय झालं आहे तसं ब्रह्मांडाने रिझल्ट सुद्धा पटकन द्यायला सुरुवात केली आहे. आता येणारे फळ सुद्धा लवकर येतात. म्हणून एटीएम लक्षात झालं घ्या. मॅडम. हा. एटीएम वर्षाच्या 12 महिने सगळ्या गोष्टी भेटतात. बरोबर. फळ. मग काय, तर आता आपणच लावलेल्या झाडाचे आंबे आपणच खाणार. मग आता आपल्याला असं सुद्धा आहे की काही झाडांना एका वर्षामध्ये फळं येतात, काहींना, काही छोटे छोटे झाड आहेत त्यांना 3-3 महिन्यात वेगळे फळं येतात. आपण किंवा जे पेरतो आहे ते कसं आहे, त्यावर आपण चाखणारे फळं सुद्धा आपल्याला मिळणार आहे. खूप छान आहे असे हे सेशन आहे की बाबा आपल्याला, आपल्याला बदल कुठं करायचा आहे, आपल्या आतल्या जगात बदल करायचा, आपल्या आतल्या विचारांमध्ये बदल करायचा आहे. आणि ही ताकद कोणामध्ये आहे, तर ही ताकद आहे तुमच्या हातामध्ये जग बदलण्याची ताकद आहे. कारण तुम्ही स्वतःच बदलू शकता. जादूचा आरसा तुम्हाला तेच दाखवणार जे आतमध्ये खोलवर खोलवर दडलेला आहे. म्हणून आजपासून स्वतःकडे प्रेमाने बघा. कारण तो आरसा तुम्हाला आणि मला न उजळवतो, अधिक छान, अधिक सुंदर करतो. म्हणून पण जेव्हा रेकी शिकत असतो तेव्हा आपण सेल्फ लव्ह मध्ये एक प्रयोग घेत असतो जादूच्या आरशाचा, की नाही? काय करत असतो आपण, रोज सकाळी उठा आणि आरशातल्या त्याला किंवा तिला म्हणा, लव्ह यू, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, आजचा दिवस पण यशस्वी करणार आहे. स्वतःला अप्रिसिएट करा. का अप्रिसिएट करा, तर स्वतःमधील चांगल्या गुणांना बघा, वाईट सोडून द्या, चांगल्यांना बघा, वाईट सोडून द्या, चांगल्यांना बघा. गाळणी करा रोज स्वतःची, हा त्यामागचा अर्थ आहे. रोज गाळणी, रोज गाळणी काढून टाका. चांगले चांगले गहू वर राहू द्या, आहे ना, अशा प्रकारे. तर हे आहे आपल्या मनामधील भावनांसारखं
आपल्या मनातील भावनांप्रमाणे वस्तूचं स्वरूप बदलतं, म्हणून यामधील जादू आणि सौंदर्य जेव्हा आपल्याला दिसते तेव्हा ती जादू आणि सौंदर्य खरं तर आपल्या आतमध्ये असते, हे आपल्याला अनुभवायचं आहे. बऱ्याच वेळा आपण धावपळ करतो, परिस्थितीबद्दल तक्रार करतो, ते जे काही आपण अनुभवत असतो ते आपल्या आतमध्ये असते. महात्मा गांधी यांनी काय म्हटलं होतं, मायकल जॅक्सन यांनी काय म्हटलं होतं, त्यांनी म्हटलं होतं, दोघांनी सुद्धा म्हटलं आहे की मॅन इज द मिरर. या गीतामधून ते शक्तिशाली संदेश देण्यात आलेला आहे की ज्या कोट्यावधी लोकांवर प्रभाव त्यांनी टाकलेला आहे, तो संदेश असा आहे की आरशातील माणूस बदला, पहा तुमचं जग कसं बदलून जाते. मग आरशातील माणूस बदला म्हणजे अंतरंगामधून स्वतःला बदला, हाच त्याचा अर्थ. अंतरंगामधून स्वतःला बदला, हाच त्याचा अर्थ. तुम्ही जर अंतरंगामधून बदलत असाल तर जग तुम्ही बदलू शकणार आहात. अगदी आपल्या अध्यात्मशास्त्रामध्ये सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की तुझ्या आतमध्ये डोकावून बघ, तुझ्या आतल्या देवाला ओळख, तुझं आहे तुझं पासी परी तू जागा बुललासी, ही दिव्य ऊर्जा तुझ्या आतमध्ये शोध, तुला बाहेर शोधण्याची गरज नाही. आणि आता खरं म्हणसाल ना तर आपण 26 दिवस जादूच्या कृतीचं आचरण केलेलं आहे ना. आता कदाचित आपल्याला बदल हे झालेच आहेत आपल्या आतमध्ये, पण आपलं काय म्हणणं आहे की गाळगोळ जर काही राहिला असेल तर तो सुद्धा निघून गेला पाहिजे. आतापर्यंत या जादुई कृतीचा उपयोग आपण स्वतःसाठी केला, आपल्या मित्रमंडळीसाठी केला, कामासाठी केला, पैशांसाठी केला, सगळ्याच गोष्टींसाठी केला केला ना. हा, आपल्या इच्छांसाठी केला. पण आपण आताच्या कृतीमध्ये आपल्याला विशेष स्वतःच्या अंतर्मनावर, अंतर्गत भावनांवर आजच्या कृतीमध्ये जोर द्यायचा आहे. आरशामधल्या व्यक्ती म्हणजेच स्वतःबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा, कारण आता सेशन फक्त रेकी हिलर साठी नाही आहे तर सगळ्यांसाठी आहे. आपण तर करतोच, रोज ह्या सगळ्या गोष्टी करतो, हो ना. पण जेव्हा एखादी व्यक्ती, आरशातल्या व्यक्ती रोज सकाळी आरशामध्ये जा, आरशात बघा आणि स्वतःबद्दल छान बोला, स्वतःचं निरीक्षण करा, असं सांगणारं हे सेशन. आरशातल्या व्यक्तीबद्दल म्हणजे स्वतःबद्दल जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता ना तेव्हा ती असमाधानाची, असंतुष्टतेची, निराशेची, स्वतःबद्दलच्या तक्रारींची अनेक सगळ्या भावना नष्ट होतात. आणि त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये समाधान, आणि संतुष्टता, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता येत राहते. त्या नकारात्मक भावना जादूमयरित्या गायब होतात. नकारात्मक भावनांमुळे आपलं आयुष्याचं जे नुकसान होतं ना ते टळतं आणि आपल्याला आपल्याला इतर कोणत्याही गोष्टीबद्दल किंवा व्यक्तीबद्दल वाटणाऱ्या भावनांपेक्षा ह्या भावना मात्र अधिक जास्त तीव्र असतात. जर आपण स्वतःबद्दल किंवा स्वतःच्या आयुष्याबद्दल काही चुकीचा विचार करत असू तर आपण तिथं तिथं जातो, तिथं तिथं ज्या ज्या गोष्टी करतो तेथे तिथे नकारात्मक भावना आपल्याला अनुभवायला मिळतात. मग आपण ज्या गोष्टीला स्पर्श करतो ना त्या डागाळून जातात, म्हणजे कुठेतरी आपल्याला नकारात्मकच गोष्टी आपल्या आयुष्यात येतात. आपण म्हणतो की मी ज्या वस्तूला हात लावते ना, काय गड्या यशच नाही मिळत. मी तर असा होतो की मी पाय घालीन तिथं पाणी काढेल, म्हणजे काय तर मला यशच मिळायचं. आणि आता कुठल्याही गोष्टीमध्ये पाऊल टाकलं की मला सक्सेसच मिळत नाही. हा थॉट तुमच्या आतला डिलीट करायचा आहे. तुमचे विचारांवर काम केलं की आपोआपच योग्य गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होतात. आणि हे सुरुवात होते स्वतःबद्दलच्या कृतज्ञतेमधून. जेव्हा आपण स्वतःबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो तेव्हा आपल्या स्वतःकडे अधिक आणि चांगल्या परिस्थितीकडे आपण आकर्षित होतो. आपलं जीवन समृद्ध, छान होतं. समृद्ध भावना आपल्याला स्वतःविषयी वाटायला लागतात. स्वतःविषयी कृतज्ञता व्यक्त केल्यानं आपण स्वतःला अधिक संपन्न करत असतो, सुदृढ संपन्न करत असतो. जसं आपण म्हणतो, जो कोणी स्वतःबद्दल कृतज्ञता व्यक्त करते ना त्याला अधिक दिलं जातं. सेल्फ लव्ह. जो कोणी स्वतःवर खूप प्रेम करतं ना हे ब्रह्मांड त्याला खूप देतं. हे कशाला? आपल्याकडे म्हणतात ना, साखरेचं खाणार त्याला देव देणार.
म्हणतात ना, आपण होऊया ना साखरेचं खाणार, बरोबर तो देव आपल्याला देणार. हा विचार करूया की माझ्याकडे सगळं छानच मिळणार आहे. बरोबर. एक आमच्याकडे एक छोटी मुलगी होती. तिच्याकडे ना अशी परिस्थिती नव्हती की ते तूप साखर खाणार. ओके, बघा मी माझ्या लहानपणीची एक गोष्ट सांगते. आमच्याकडे भरपूर म्हशी होत्या. ही गोष्ट माझी नाहीये. हा, आमच्याकडे कायम तूप तूप साखर असायचं, पण त्यांच्याकडे नसायचं. पण ना कोणी तिला मी मोठी होती, ती छोटी होती. तिला कोणी विचारलं ना, तू काय जेवली? तर ती नेहमी तूप साखर सांगायची. ओके. विचारांचा परिणाम लक्षात घ्या. विचारांचा परिणाम. खरोखर पुढे ना खूप खूप चांगल्या घरी खूप चांगलं चांगलं तिचं आयुष्य घडत गेलं. काय ना साखरेचं खाणार त्याला देव देणार. तिने तो विचार क्रिएट केला की मी काय तर मी एका तेव्हाचा तो काळ वेगळा होता. तेव्हा तूप साखर म्हटलं म्हणजे काय तर सदन, बरोबर ना? तुमच्या लहानपणी पण असं होतं ना? सधन कुटुंब. सधन कुटुंबामध्ये त्या सगळ्या चांगल्या गोष्टी खायला प्यायला मिळायच्या. तर ते क्रिएट केलं आणि खरोखर ती भरपूर छान सगळ्या गोष्टी छान आहेत. लक्षात घ्या, तुम्ही जे क्रिएट करता ते तुमच्या आयुष्यात होतं. केवढा छोटासा प्रसंग मला अचानक आठवलं, की हो, ती तसं तसं बोलायची. आता तिचं आयुष्य खूप छान आहे आणि लगेच छान व्हायला लागलं. त्यांच्याकडे खरोखर समृद्धी यायला लागली. मला आठवते, की त्यांचं परिस्थिती खरंच खूप चांगली, 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 चांगली होत गेली. तुम्ही काय विचार करता त्या समृद्धीबद्दल? तुमच्या आतमध्ये असलेल्या ऊर्जेबद्दल, तुमच्या सन्मानाबद्दल? मी विशेष महिलांना सांगते सन्मानाबद्दल. म्हणून मी सांगत असते ते गाऊन नाही पाहिजे. आहे की नाही? कारण तो सन्मान वाढवूया ना आपण आपला. आपण स्वतःला त्या पद्धतीनं बघूया ना छान. हो की नाही? स्वतःला ठेवूया ना तेवढ्या टापटीपदी. यासाठीच आपल्या अंतरंगामधून तू स्वतःबद्दलचा छान, सुंदर, समृद्धीचा, आत्मसन्मानाचा भाव आपल्या आतमध्ये येण्यासाठी. हाच तो उद्देश. मी तेच जे रेकीमध्ये आहे तेच येथे आहे. ओके. फक्त कृतज्ञतेवर काम केलेलं आहे. तेथे आपण सर्वांगीण विकासावर काम करत असतो. आहे ना? आणि लेखिकांनी सांगितलेलं आहे, की जादूच्या आरशाची कृती करण्यासाठी आता उद्याची वाट बघायची गरज नाहीये. आता तुम्ही आहात ना, तर आत्ताच तुम्ही आरशापुढे जाऊन उभे राहा आणि आरशातल्या त्या व्यक्तीकडे थेट बघा आणि मोठ्याने अगदी अंतर्मनापासून आभारी आहे हे शब्द उच्चारा. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. कशासाठी? तर आतापर्यंत कधीही अर्थपूर्णतेने हा शब्द नसेल उच्चारला, तेवढ्या अधिक जास्त आत्मीयतेने हा शब्द उच्चारा. कारण तुम्ही स्वतःसाठी हा शब्द उच्चारत आहात. आभारी आहे. तुमच्यातल्या त्या प्रत्येक गोष्टीसाठी आभारी आहे असं म्हणा. दुसऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी जेवढ्या प्रमाणात तुम्ही भावना व्यक्त केल्या ना, त्यापेक्षा अधिक ह्या भावना स्वतःविषयी व्यक्त करा. स्वतःवर भरभरून प्रेम करा. तू आहेस त्याकरिता खूप धन्यवाद. तुझ्यातल्या त्या गुणांकरिता खूप धन्यवाद. आणि ही अशीच कृती आपल्याला करत राहायचं आहे. स्वतःबद्दल जेव्हा आता आरशामध्ये बघूया ना, तर आम्ही रेकी हिलर तर हे करतोच. स्वतःला प्रेमाने बघतो, कृतज्ञतेने बघतो, स्वतःवरचं प्रेम व्यक्त करतो आरशात बघताना. पण जे सदस्य रेकी नाहीत शिकलेले त्यांनी सुद्धा आता हे सुरू करा. त्या आरशातल्या त्या सुंदर व्यक्तीला अंतर्मनापासून आभार व्यक्त करा. त्याचं कौतुक करा. ती निराशा, ती असंतुष्टता काढून टाका. स्वतःबद्दल फक्त आणि फक्त कृतज्ञ राहा. नसेल झालं एखादं काम आयुष्यामध्ये, नसेल केलं एखादं टार्गेट पूर्ण, जे जे हवं होतं ते सगळंच आपण केलंच असं नाहीये ना. कुठं यश आलं, कुठं अपयश आलं. पण अपयश का बघता? यश बघूया, छान गोष्टी बघूया, त्यातही आपण कसं पुढे निघालो हे बघूया. हो की नाही?
जेव्हा आपण स्वतःबद्दल कृतज्ञता व्यक्त करणार ना, तेव्हा अधिक बरं वाटणार आहे आणि अशाच छान परिस्थितीकडे आपण आकर्षित होणार आहे. आपण आपल्या जीवनामध्ये समृद्धी आणणार आहे. चांगल्या, समृद्ध भावना स्वतःविषयी वाटणं हे नितांत गरजेचं आहे. कारण तेच तुम्हाला तुमच्या आयुष्यात घडवायचं आहे. तुम्हाला हवा आहे सन्मान? हवा आहे मान? हवा आहे तुमच्या शब्दाला काय म्हणूया वजन हवं आहे? तर हो, त्या आरशातल्या त्याला किंवा तिला ते वजन द्या. जो कोणी स्वतःबद्दल अधिक प्रेम व्यक्त करतं त्याला हे ब्रह्मांड भरभरून देतं. आणि जो कोणी आरशामध्ये बघून स्वतःला असं करतं त्याच्याकडून जे आहे ते सुद्धा हिरावून घेतलं जातं. एवढं लक्षात घ्या. ओके. म्हणून आता बघा आपल्याला आज जादूच्या कृती करायची आहे की बाबा आपल्याला जे काही आपल्याला मिळालं आहे किंवा स्वतःसाठी ती भरभरून कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आतापर्यंत आपण आपल्यामध्ये खूप छान छान गोष्टी आहे ना, हजारो आहेत हो. आपण स्वतःचे काढायला बसलो की दुर्गुणच काढतो. हजारो गोष्टी सापडतील आपल्याला स्वतःमध्ये. किती छान आहेस ग, किती छान दिसतेस ग, किती छान बोलतेस ग, किती छान विचार करतेस ग, गातेस ग, सडा छान टाकतेस ग, रांगोळी छान करतेस ग. अगं करता 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 दिवसभर कौतुक करावं लागेल. पण जेव्हा ना करायला लागाल, सुरुवात करसाल तेव्हा ह्या गोष्टी होतील. नाही सुरुवात केली तर तसंच राहील. आणि ना हे काही करत असताना तेव्हा तू अशी चूक केली होती. आता नको करू असं वगैरे चालणार नाही. स्वतःच्या चुकांकडे नाही तर स्वतःमधील गुणांकडे लक्ष द्या. कारण गुण वाढवायचे आहेत की चुका वाढवायच्या आहेत? भूतकाळामध्ये एखादी चूक झाली असेल तर त्या चुकीबद्दल स्वतःला दोष देऊ नका. जेव्हा आपण स्वतःची कृतज्ञता व्यक्त करतो ना तेव्हा स्वतः परिपूर्ण नाही म्हणून स्वतःवर टीका करू नका. तर जसे आहात तसं मी तुला स्वीकारलं आहे म्हणून कृतज्ञता व्यक्त करा. आनंदी राहा जसे आहात त्यामध्ये आणि मग तुम्ही लवचुंबक बनता. कशाचं लवचुंबक बनता तुम्ही? तर तुम्ही जिथे जाता तेथे लोक तुम्हाला आहेत तसे स्वीकारायला लागतात. तुम्हाला जर त्या आरशामधल्या जादूच्या व्यक्तीचा शोध लागला ना तर तुमचं आयुष्य बदललं. एवढं समजून घ्या. शोधूया बरं आज आपण त्या आरशातल्या व्यक्तीला, त्या अंतरंगामधून स्वतःलाच शोधूया बरं. थोडं करसाल मग? नक्कीच. बघा आपल्याला आज काय कृती करायची आहे तर आपल्या वरदानांची मोजदाद करायची आहे. तेच माझ्या आयुष्यात काय काय छान आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे. शक्य तेवढे आभार मानायचे आहेत. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. आज प्रत्येक वेळी स्वतःला आरशात पाहिलं की यापूर्वी कधीही व्यक्त नसेल केली एवढी फक्त कृतज्ञता व्यक्त करा. आभारी आहे म्हणा तिला. ओके. आणि मी सांगते पुन्हा तिला लव्ह यू पण म्हणा. सगळ्या महिलांनो, दादांनो स्वतःला अप्रिशिएट करा, लव्ह यू म्हणा आणि सांगा छान कर्तृत्ववान आहेस तू. ओके. महिलांनो सांगा लव्ह यू, गुणवान आहेस ग असं म्हणा तिला. आरशातल्या तिला मोठ्या प्रेमाने म्हणा. आणि खरंच जर का तुम्हाला तुमच्यामध्ये हिंमत असेल ना तर आरशात बघत असताना तिला पुन्हा सांगा कशासाठी कृतज्ञता वाटते. आरशामध्ये बघा आणि तिला म्हणा आभारी आहे. कशासाठी? तू केलेल्या त्या संघर्षासाठी खूप आभारी आहे. तू जिंकलीस या संघर्षामधून तरीही सुद्धा खूप आभारी आहे. तू जादूचे पूर्ण सेशन पूर्ण केले त्याकरिता खूप आभारी आहे, खूप आभारी आहे. तू या ब्रह्मांडाच्या दिव्य ऊर्जेसोबत जुडली आहेस. तू रेकी शिकते आहेस त्याकरिता खूप आभारी आहे, खूप आभारी आहे. खूप कृतज्ञता तिच्याबद्दल व्यक्त करा. तू सांभाळतेस घर, तू या घराला हील करतेस, तू व्यवसाय हील करतेस. अगं तू ऊर्जेसोबत जुडली आणि तू संपूर्ण कुटुंबाचा एक काय म्हणूया
पॉवर बँक झालीस, याकरिता खूप कृतज्ञता तिच्याबद्दल व्यक्त करा. किती बोलचाल, किती गुणवान आहे ती, किती गुणवान आहे तो जो आरशात आहे. बरोबर ना? नक्कीच करा स्वतःला, स्वतःबद्दल. आता आता आलं आहे ते सगळं झालं, आणि मग आला आहे स्वतः. आणि हा स्वतःसाठी दिलेला वेळ कधीच संपणारा नसावा, हा कायम सुरू राहणारा असावा. खूप धन्यवाद. आणि झोपायच्या अगोदर आपला जादूचा दगड, जादूच्या दगडाला त्या छान छान गोष्टी सांगा. कोणत्या? ज्या आज दिवसभरामध्ये तुम्ही अनुभवल्या आहेत. जादूच्या दगडाला सांगा. लक्षात ठेवा, मी पुन्हा सांगते आहे की तुमच्या हातात जग बदलण्याची ताकद आहे, कारण तुम्ही स्वतःच ते बदलू शकता. कारण जादूचा आरसा तेच दाखवतो जे तुमच्या आत खोलवर दडलेलं आहे. स्वतःकडे प्रेमाने बघा, तो आरसाच तुम्हाला उजळवून टाकणार आहे. हाच आरसा आपल्याला खूप छान प्रतिबिंब निर्माण करून देणार आहे. मी जे आतून आहे ना, तेच बाहेरून प्रगट होत राहणार आहे. प्रेम, शांती, आदर, सन्मान, सौंदर्य हेच माझ्या जीवनामध्ये प्रतिबिंबित होणार आहे. माझं बाह्य जग माझ्या अंतर्मनाचं प्रतिबिंब आहे. माझ्या आतल्या जगामध्ये शांती, प्रेम, आभार, स्वतःबद्दलची कृतज्ञता आणि माझ्यावरचं भरभरून असलेला सन्मान मी पेरत आहे. मी माझ्याकडे आदराने बघत आहे, आणि या जगाकडे सुद्धा आदराने बघत आहे. प्रत्येक प्रसंग मला माझ्या आतल्या माझं दर्शन घडवते आहे. हा विचार क्रिएट करा. माझा आरसा म्हणजे माझी ऊर्जा, आणि मी तो आरसा आणि माझी ऊर्जा अधिकाधिक दिवसेंदिवस अधिक ऊर्जावान, अधिक ऊर्जावान, अधिक ऊर्जावान करत आहे. अंतर्मनापासून स्वतःला धन्यवाद म्हणा, शाबासकी द्या. कारण आपण प्रत्येक जण जर का जे कोणी हे सेशन ऐकत असतील, आपण प्रत्येकाने अनेक लढाया लढलेल्या आहेत. आपण अनेक ठिकाणवरून स्वतःला प्रूव्ह करत इथपर्यंत पोहोचलो आहे. सोपी नाही आहे. शाबासकी द्या स्वतःला, आणि स्वतःचेच धन्यवाद माना. खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद सगळ्यांना. आत्मा नमस्ते. तुम्हाला काही बोलायचं असेल नक्की बोलू शकता. माईक तुमचे सुरू होऊ शकतात. बोला. पहिला नंबर कोणी लावला? हात वर करा. कोणालाच नाही बोलायचं? काय शिकलो मी आजच्या सेशन मधून, कोणाला नाही सांगायचं? बोला. बोला. वैशाली मॅडमनी माईक सुरू केला. बोला. खूप छान झालं आजचं सेशन. आपण खूप वेळा रोजच म्हणजे आरशात बघतोच, पण कधी असा विचार नाही केला की आपल्याबद्दल स्वतःबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी. आजपर्यंत केलेल्या संघर्षाचा कधीच विचार केला नाही आपण स्वतःबद्दल की याच्यातूनही आपली प्रगती घडू शकते वगैरे. पण आता असं पक्क मनात ठासलं गेलं की नाही, असंही होऊ शकतं. आणि रेकी शिकल्यामुळे हे येतच आहे आपल्याला, करतोयच आपण. पण आता ह्या आजच्या सेशनमुळे ते जास्त दृढ झालं की नाही, हे करायलाच पाहिजे. हं. खूप छान, खूप छान जाणीव झाली की कृतज्ञता आरशात बघून सुद्धा करता येते. स्वतःबद्दल स्वतःला अप्रिशिएट कसं करायचं. खूप सुंदर सेशन झालं. थँक्यू, खूप थँक्यू. खूप खूप धन्यवाद मॅडम. छान छान. वेळोवेळी याची जाणीव करून देतात. पदोपदी ते कृतज्ञतेचा भाव मनात जागृत होतो. खूप छान. कोण कोण स्वतःला पुन्हा सापडलं? अश्विनी. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. हा, म्हणजे आपण ग्रँड मास्टर झाल्यापासून मी तर बऱ्यापैकी रोज आरशात बघतेच, तुम्ही जी सांगितली ती कृती. माईक जवळ. पण हा, आता अजून या सेशन मधून अजून समजलं की आपल्याला काय करायला पाहिजे, की आरशामध्ये बघून आपलं अंतर्मनामध्ये आपला चेहरा आरशामध्ये दिसतो, परंतु अंतर्मनामध्ये जे काय चाललंय
ते आपण पॉझिटिव्ह वेने घ्यायचं आहे आणि खूप सगळं चांगलं झालेलं आहे असं समजायचं आहे. नक्कीच. खूप छान. मंजुषा कारणे. थँक्यू मॅडम. थँक्यू अश्विनी. खूप धन्यवाद अश्विनी. खूप धन्यवाद. खूप छान. मस्त. मॅडम आणि अजून एक एक्सपिरियन्स मला आत्ताच सांगायचं आहे तुम्हाला की हा. आता आमच्या सोसायटीमध्ये काय झालं होतं की पाण्याचं थोडंसं पोल्युशन झालं होतं आणि सगळी सोसायटी आजारी पडलेली आणि फक्त मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघीच नव्हतो. जवळजवळ 8 दिवसांनी मला तो त्रास व्हायला लागला की जेव्हा सगळेजण कव्हर होत आलेले. मग त्याच्यानंतर मग मी म्हणजे डॉक्टरांकडे गेले म्हणजे एवढ्या दिवसात रेकीला आल्यापासून डॉक्टरांकडे जाणेच बंद झाले. माझं कणकणी वगैरे हे सगळं कमी झालं म्हणजे जातच नाही डॉक्टरांकडे अजिबात. आणि मी हा एक्सपिरियन्स मला तुम्हाला सांगायचा होता पण त्याच्या आधीच मी आजारी पडले. आणि मग नंतर लक्षात आलं की हे पाण्याच्या पोल्युशन मुळे झालेलं आहे. म्हणजे रेकीमुळे मला ते खूप उशिरा समजलं की हे याच्यामुळे झालं असं. छान. म्हणजे तुमची इम्युनिटी पॉवर वाढली की तुम्ही ते पोल्युशन सहन करू शकलात. बरोबर? हा. हो. Yes. खूप छान. जर काय काळजी घेतली असती तर आजारीच नसता पडला. हा नाही खूप उशिरा झालं म्हणजे काही काहींना कावीळ वगैरे असे प्रकार झाले तरी पण म्हणजे मला फक्त जस्ट व्हॉमिटिंगच झालं होतं बाकी काही झालं नाही त्रास. आणि मी डॉक्टरांकडे जाऊन पण एका दिवसातच बरी झाले असं. शाबासकी द्या स्वतःला. हो तू थँक्यू मॅडम. मेडिटेशन करते, तू ऊर्जेसोबत जुडली त्याकरिता, आहे ना? हो. ते आरशातलं प्रतिबिंब, स्वतःच्या केलेली ओळख. आलं लक्षामध्ये सगळ्यांच्या? खूप सुंदर अश्विनी, खूप सुंदर, खूप छान. छान. मग मी जर नाव नसतं घेतलं तर तुम्ही लोक स्वतः हातच वर नाही करत गड्या आणि सगळ्यांना बोलायचं असते. कसं व्हावं? मी बोला केला की मंजुषा. मॅडम हात वर. हा, एक मिनिट तुम्ही मंजुषा मी ताई. केला हात वर. अनुभवा ते मंजुषा नंतर तुम्ही चालेल. हा, ओके, बोला. काय आत्मनमस्ते सर्वांना. मॅडम आजचं सेशन आहे ना की जे माझ्या मनात जे विचार होते, त्याच्यावरच हे सेशन होतं आजचं. आणि खूप छान असं शिकायला मिळालं याच्यातून. म्हणजे आतापर्यंतचा जर विचार केला तर असा खूप आयुष्यात संघर्ष झालेला आहे. ते मनाच्या स्तरावर, भावनेच्या स्तरावर असं खूप. आणि प्रत्येक वेळेस असं म्हणजे हारले, मी खूप वेळ असे हारलेले आणि खूप नैराश्य आलेलं. पण आता हे जे सेशन आहेत ना ह्याच्यामुळं मी पुन्हा उभी राहिले ही लढाई लढण्यासाठी. म्हणजे आता तुम्ही सांगितलं ना की आरशात बघून आपल्याला असं शाबासकी द्यायची, आपल्याला अप्रिशिएट करायचं. तर ते आज सकाळी माझ्याकडून झालं. म्हणजे मी असं म्हणलं की मी एक शूर लढवय्या आहे, सेनापती आहे. की आज जो संघर्ष झाला माझ्या आयुष्यात, तर त्या संघर्षातून मी आता म्हणजे जिंकले आहे. म्हणजे काय थोडीफार राहिली आहे लढाई, ती पण मी आता जिंकणार आहे. असं एक सकारात्मकता आता मनाला आली. आणि मी तुमच्याशी सकाळी बोलले ना तेव्हापासून तर असं खूपच, म्हणजे आता मी तर आहेच पण माझ्या जोडीला अजून एक योद्धा मी तयार करते, हे पण लक्षात आलं असं. आणि खूप छान वाटलं, मग सकारात्मक झालं माझं. खूप सुंदर. येस. खूप खूप धन्यवाद. सुंदर. हा. आणि आणि बाहेरच्या जगाविषयी सुद्धा आपण बाहेरच्या लोकांविषयी सुद्धा आपल्या अंतर्मनामध्ये सकारात्मकच विचार करूया जेणेकरून ते आपल्या वाट्याला येणार. हे पण आपण लक्षात घेऊया सर्वजण. ओके. खूप सुंदर मंजुषा ताई, खूप सुंदर. अनुपमा कुठे गेल्या? आहे. अं, आत्मानमस्ते सर्वांना. बोला. आत्मानमस्ते. हम्म. आत्मा नमस्ते बोला. मॅडम, कृतज्ञतेच्या जादूमुळे तर खरंच खूप खूप छान बदल झाले. म्हणजे कुठल्या बऱ्याचशाच गोष्टीची आपण खरं कृतज्ञता व्यक्त करत नव्हतो, ते पण शिकायला मिळालं त्यातनं. आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे अंतर्मनापासून आपण स्वतःवर प्रेम करायला शिकलो. म्हणजे खरंच आपण इतकं बघत नव्हतो स्वतःविषयी. आता ग्रँड मास्टर झाल्यापासून आपण स्वतःला सकाळी उठून आरशात बघतो किंवा बोलतो आपण. पण आता समजलं की अंतर्मनापासून आपण आपल्यावर स्वतःवर प्रेम करायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे आपल्यात आता हा कृतज्ञतेच्या जादूमुळे खूप खूप छान बदल व्हायला लागले. खूप खूप धन्यवाद मॅडम, खूप खूप धन्यवाद. छान खूप शिकायला छान. मिळत. मस्त. आनंदी आनंद सर्वीकडे. ओके. सुषमा.
सुषमानी हा असं गुड गर्ल सारखं असं करा ना, मलाही बरं वाटते. गुरुजी गुरुजी समोर आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मॅडम मी तुमचा वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही टाकलेला आहे ना व्हिडिओ, तो मी बघितलेला आहे पहिल्यापासून अगोदरच, की आपल्या बर्थडे दिवशी आपण स्वतः विश करायचं. तो मला खूप पहिल्यापासून खूप भावला तो व्हिडिओ. खूप छान. तो आज मी बोलायला पाहिजे होतं त्याबद्दल. आज बोलायला पाहिजे होतं. अरे हो गड्या, हे राहिलंच आहे की नाही. सुषमा बोलतील मग त्याबद्दल. खूप छान. म्हणजे आपणच आपल्या स्वतःला वाढदिवस कोणी विश करू अगर न करू, आपण स्वतः स्वतःला विश करायचं, ते ते खूप मला आवडलं. तो तुमचा व्हिडिओ मी बघितलेला आहे. छान. जेव्हा आपण वाढदिवसाला स्वतःला पहिलं विश करतो, आणि मी तो व्हिडिओ तयार केलेला आहे की काय काय आहे ग, स्वयंसंवाद म्हणून आहे ना. हा, हो. तर वाढदिवसाला स्वतःलाच पहिले वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या. बघा, जग तुम्हाला भरभरून शुभेच्छा देणार आहे, कारण तुम्ही त्याचे हकदार आहेत. अगोदर तुम्हाला काय वाटतं, कोणी मला विश करेल, कोणी माझ्यावर प्रेम करेल, तेव्हा कोणी विश केलं तेव्हाच वाढदिवस साजरा होईल. अरे कशाला, जन्माला तुम्ही आले आहात, आहे ना. पहिले आपण आपल्याला करूया, एन्जॉय विथ युअर सेल्फ. स्वतःसोबतच तू खूप आनंद व्यक्त कर, भरभरून जग, आणि मग तुला जग स्वीकारेल. आणि एक वेळ स्वतःसोबत जगायला शिकलं ना, की जगाने स्वीकारो नाही स्वीकारो, आपण काय फरक पडत अपनी नाही. धुंद में गाता चला. भारी आहे मॅडम. खूप छान. खूप बदल झाले यावेळी कृतज्ञ जाल चालू झाल्यापासून. अंतर्बाह्य बदल झाला आणि खूप आनंद वाटतो. खूप छान वाटतं. खूप छान, खूप छान, खूप छान. अगदी मनापासून धन्यवाद, खूप धन्यवाद. थँक्यू, मॅडम थँक्यू. थँक्यू. अधिक कोणी आहे असं? नाहीतर मग म्हणसान माझं नाव घेतलं नाही. हे बघा हा, तुमचे बोट असे झाल्याशिवाय मी नाही मग तुम्हाला आता हे करणार. आता बघा, कोणाचंच नाव नाही घेणार. बोला हंकारे सर. सर हे बा असं असं सुरू आहे, करू का बोट, की बायकांनाच विचारतात, असं असं सुरू आहे, मला सगळं काही दिसते. पण मॅडमच्या नावावर बसले तुम्ही आज. बोला हंकारे सर. असंच असते मग, ते बोलायचं सगळ्यांना असते. उद्याच्या सेशनमध्ये सगळ्यांना बोलण्याची संधी देईल. ओके, शेवटचं असेल तेव्हा. हा, सर्वांना आत्मा नमस्ते. जादूचं सेशन मी ऐकतो. काही काम असलं तर मी फक्त व्हिडिओ चालू न करता मी ऐकत राहतो. कधी कधी रेंज नसली तर मग त्यावेळेस आमचा ते दिवस निघून जात असतो, पण मी नेहमी ऐकतो. त्यामुळं काही फरक हा निश्चित होतच असतो. आणि तुम्ही जो आजचा विषय घेतलाय आरशात पाहावं म्हणून, ते ज्या वेळेला आपण मी रेखेला सुरुवात केली त्या दुसऱ्या दिवसापासून मी दररोज सकाळी 6 वाजता आरशामध्ये बघतो. आणि दररोज मी सकारात्मक अशा प्रकारच्या विचार मी माझ्या त्या ह्याच्या पुढच्या आरशा प्रतिमेला मी सांगत असतो, की काय तू सदृढ आहेस, चैतन्यमय आहे, तू सुंदर आहेस, तुझ्याकडे सगळे लोक आकर्षित होत आहे, तुझं काम चांगल्या प्रकारे होत आहे. अशा प्रकारचे आम्ही सगळे म्हणजे आपण त्या मूर्ती ह्या प्रतिमेला देत असतो. आणि त्यामुळं खरोखर माझ्या चेहऱ्यामध्ये म्हणा किंवा माझ्या शरीरामध्ये खूप चांगल्या प्रकारचा बदल झालेला आहे. आणि मी रेकीला जॉईन व्हायच्या अगोदर मी जेवढा अशक्त होतो तेवढा अशक्त मी आता वाटतच नाही. मी आता उलट चैतन्यमय शक्तिवान झालेलं आहे असं मला वाटतंय. आणि उलट दुसरी बघणारे लोक मला म्हणतात, अरे तुम्ही रिटायर झालेले असं वाटतच नाही, फक्त तुमचे केस पिकलेले म्हणून तुम्ही म्हातारे दिसताय, पण रिटायर झालं तुम्ही असं वाटतच नाही. म्हणजे अशा प्रकारचे बोलणं मला ऐकायला मिळतं लोकांच्याकडून. खूप छान. नक्कीच त्यांना सांगायचं, आणि मी मी कुठे सर्व चांगल्या म्हातारा आहे, प्रकारचं अभी होत तो असतं. मैं जवान हूँ, अभी तो मेरी रिवर्स जर्नी हुई है. तर आत्मा नमस्ते. बोला बोला सर, तुम्ही काहीतरी बोलत होते. नाही आता म्हणजे स्वतः आरशामध्ये बघितल्यानंतर जो दुःखित अशा प्रमाणे आरशाला जो विचार करून बघतो, की त्याचं जीवन खरोखर दुःखित होत असतं कमीत कमी, हे मला सांगायचंय. पण ज्या तुम्ही आनंदाने
हसऱ्या चेहऱ्यानं आरशासमोर जाता त्यावेळेला खरोखरच ती प्रतिमा तुमच्याकडे हसऱ्या चेहऱ्यानं पाहत असते. बरोबर. आणि तसंच आपलं ब्रह्मांड आपल्याला तशाच प्रकारचे विचार आपल्याला देत असतात. रिवाज जर्नी किती वर्षाची झाली सर? मी स्वतः म्हणतो 10 वर्षांनी, पण सगळे बाकीचे म्हणतात जवळजवळ तुम्ही 20 वर्षांनी रिव्हर्स जर्नी झालेली. खूप सुंदर, खूप सुंदर, खूप छान. नक्कीच. आणि खरंच सर तुमची 20 वर्षाची रिव्हर्स जर्नी दिसते. एनर्जी लेव्हल पण वाढली आहे आणि दिसण्यामध्ये खरोखर तुम्ही आता 70 पार केलेले दिसत नाही. एवढं मात्र नक्की. थँक्यू युनिव्हर्स. थँक्यू. खूप छान, खूप छान, खूप छान. सरांना ज्याने कोणी अगोदर पाहिलं असेल ते बरोबर या गोष्टीवर बोलू शकतात. आहे ना? आणि दिवसेंदिवस आपण स्वतःला अधिक छान, अधिक ताजेतवानं, अधिक एक ऊर्जावान अनुभव करतो. हो ना? नलिनीताई मोरे. हो. थँक्यू सर. थँक्यू. आत्मा नमस्ते. आत्मा माझं तर नमस्ते. तर बघताच आहे ना तुम्ही सांगणार आहे माझ्यात किती बदल झालेला आहे ते. नक्कीच. खूप खूप बदल, बदल खूप बदल. खूप एक बदल आहे. तेजस्वी चेहरा आता आपल्या समोर आला आहे. जेथे नैराश्य होतं तेथे कुठेतरी आता हसू येतोय. हो ना नलिनीताई? हम्म. खूप छान. आता आता विचारच येत नाही, निगेटिव्ह काही नाही. आता सगळं छानच चाललेलं आहे आणि होतंय मी तसं तेच म्हणते की माझं सगळं मला मिळालेलं आहे. मला जे हवंय ते मला मिळालंय हेच मी सारखं म्हणते आणि होतंय ते. खूप बदल झालाय आणि या जादू जादू पण ही खूप शिकवते ना, रोज एक एक. हं, खूप हे सेशन छान आहे पण आणि मी सगळ्यांना पाठवते म्हणजे खूप जणांना सांगते बघा ऐका हं, जर वेळ मिळत नसेल तरी. आणि हे म्हणजे समोरासमोर ऐकण्यात हे छान वाटतं जरा व्हिडिओ हे करण्यापेक्षा ना हं, ऐकण्यानं फरक पडतो जसं ते डोक्यात शिरतं जास्त. व्हिडिओ आपण किती पण वेळा ऐका हं. पण हे आपण असं समोरासमोर जेव्हा बोलतो तेव्हा ते लक्षात राहतं चांगल्यापैकी. हा. खूप आपण खूप साक्षी धन्यवाद. साक्षी असतो इथे की सेशन झालं म्हणून. हो ना? हो साक्षी असतो. नक्कीच. खूप खूप धन्यवाद. नक्कीच. उद्याच्या सेशनला सगळ्यांना शेअरिंग करण्याची संधी देणार आहे. उद्या, परवा 2 दिवस सगळ्यांचं शेअरिंग घेऊया. ओके? हां. मग आज आपण थांबूया. आत्मा नमस्ते सगळ्यांना. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. नमस्ते.